नमस्ते मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये कॉमनली युज्ड इक्विपमेंट सिरिंज पंप याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार। सिरिंज पंप म्हणजे काय असते? एखाद्या पेशंटला एखादं ड्रग किंवा एखादं मेडिसिन एकदम छोट्या अमाऊंटमध्ये जर द्यायचं असेल डॉक्टरला, किंवा बाबा 5 मिली 1 तासात 2 तासात असं इतक्या कमी क्वांटिटीमध्ये द्यायचं असेल तर सिरिंज पंप हे इक्विपमेंट वापरलं जातं। हा सिरिंज पंप आहे आमचा मिंड्रे कंपनीचा आहे। मिंड्रेचं SP3 मॉडेल आहे, SP3। हा सिरिंज पंप अतिशय युजर फ्रेंडली आहे। म्हणजे नवीन युजर असला तरी त्याला बाबा कन्फ्युजन होते किंवा एकदम कमी बटनावर ऑपरेट होतं। त्याचं ऑपरेशन एकदम सोपं आहे, मी सांगतो तुम्हाला। या सिरिंज पंपला ऑपरेट करायच्या आधी किंवा चालू करायच्या आधी किंवा यूज करायच्या आधी सिरिंज लोड करायला लागते। सिरिंजला हे सिरिंज होल्डर आहे, हे सिरिंज होल्डर। सिरिंज होल्डरमध्ये सिरिंज होल्ड करायची आणि याला म्हणायचं प्लंगर, म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढं ॲडजस्ट करायचं। आणि सिरिंज पंपचं ऑन ऑफचं बटन इथं आहे। सिरिंज पंप ऑन झाल्यानंतर सिरिंज पंप ॲटोमॅटिकली डिटेक्ट करतो की कुठली सिरिंज आहे, किती CCची आहे, मग ते तुम्ही सिलेक्ट करा। आता इथं दिलं आहे बी ब्राऊन 50 मिली 50ची आहे, ओके करा। ओके केल्यानंतर तुम्हाला फक्त ड्रग सिलेक्शन आहे, मग तो हे तर पण बरेच ड्रग इन्सर्ट केलेले आहेत, तर त्या ड्रग सिलेक्शनला जाताना तुम्हाला ओके करा। ओके केल्यानंतर इथं बरेच म्हणजे कंपनी फिटेड ड्रग्स नाव आहे। जर नसेल तुम्हाला टाकायचं तर नन म्हणून आहे, त्यावरती क्लिक केलं तरी चालतं। एखादं ड्रग सिलेक्ट केलं त्यानंतर रेट टाकायची। तर रेट म्हणजे काय आहे की किती मिलीनं द्यायचं आहे। मग आता 9 मिली, इथं काय मिली लिटर पर आवर, म्हणजे 9 मिली पर तासाला एवढ्या कमीमध्ये द्यायचा आहे। ओके दाबला की VTBI म्हणून एक ऑप्शन आहे। VTBI म्हणजे काय आहे? व्हॉल्यूम टू बी इन्फ्युज्ड। म्हणजे सपोज तुमची 50 cc सिरिंज आहे आणि फुल आहे पूर्ण, आणि त्यामध्ये तुम्हाला 20 मिलीच द्यायचं आहे, तर इथं फक्त 20 मिली सेट करायचं किंवा 10 मिली सेट करायचं, तेवढंच 10 मिली जातं। त्यानंतर तुम्ही इथं VTBI सेट केला की टायमिंग ॲटोमॅटिक सिलेक्ट करतं। जर तुम्हाला ही काय करायचं नसेल तर फक्त रेट टाकायचा आणि स्टार्ट करायचं। स्टार्ट केल्यानंतर सिरिंज पंप सिरिंज थ्रू मेडिसिन इन्सर्शन चालू करतो। चालू केल्यावर इथं तुम्हाला सिम्बॉल दिसते, इथं असं साधं सिंपल आहे। ह्यामध्ये तुम्हाला जर स्टॉप करायचं असेल तर इथं स्टॉपचं बटन आहे। स्टॉप म्हणजे काय, तुम्हाला पेशंट कुठं सिटीला MRI ला बाकी कुठल्या टेस्टला न्यायचं आहे, पेशंट शिफ्ट करायचं आहे, म्हणजे इथं स्टॉप केला, परत मागं आला, परत चालू केला, परत इथनं चालू होते। मेडिसिन संपायच्या आधी एक 10 सेकंद 20 सेकंद सिरिंज पंप तुम्हाला सिग्नल देतो 1 मिनिट आधी की बाबा मेडिसिन संपणार आहे, तर तुम्ही चेंज करा, किंवा असं पण एक फॅसिलिटी आहे। यामध्ये एक बोलस म्हणून एक ऑप्शन असतो। बोलस म्हणजे काय आहे की ठराविक वेळासाठी आपल्याला ती मेडिसिन द्यायचं असतं फास्ट, तर त्यासाठी बोलस ऑप्शन आहे। ह्यामध्ये मॅन्युअल आणि ॲटो दोन आहेत। तुम्हाला मॅन्युअलसाठी इथं ही बोलसवाला बटन आहे, हे 2 वेळा प्रेस करायचं आहे असं की बोलस चालू होतं, म्हणजे फास्ट मेडिसिन दिलं जातं तेवढ्या टायमिंगपर्यंत। तुम्हाला बाद झालं, काढलं तुम्ही, बोलस बंद झाला। इथं व्हॉल्यूम येतोय, इथं सिरिंजचा व्हॉल्यूम दिसतो, इथं टोटल टाइम आहे बघा, इथं HMS म्हणजे तास, मिनिट आणि सेकंद, आणि इथं पंप प्रेशर किती आहे ते दिसते, कितीनं रेट लावला हे दिसते। आणि सिरिंज पंप काय आहे, नेहमी फुल चार्ज असावा आणि 100% UPS ला जोडावा, म्हणजे बाकीच्या एरर येणे किंवा बाकीचे काय प्रॉब्लेम येत। धन्यवाद।